जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण यूट्यूबवरती जेव्हा नवीन चॅनल बनवतो तेव्हा मित्रांनो आपल्या डोक्यात एकच प्रश्न असतो की आपल्याला सगळ्यात आधी म्हणजे चॅनल बनवल्या सगळ्यात आधी आपल्या डोक्यात एक विचार असतो की माझे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर 4000 तासांचं वॉच टाइम पूर्ण झालं पाहिजे आणि त्यानंतर मी माझं चॅनल मॉनिटाईज करतो आणि माझं अर्निंग चालू होईल। मित्रांनो, प्रत्येकाचं ड्रीम काय असतं यूट्यूबवर आल्यानंतर की आपल्याला यूट्यूबवरून अर्निंग करायचं आहे। मग अर्निंगसाठी सगळ्यात मोठा पहिला पॉईंट काय येतो तर मॉनिटायझेशन। आणि मॉनिटायझेशनसाठी लागणारं वॉच टाइम कंप्लीट करता आणि सबस्क्रायबर कंप्लीट करता आपलं डोकं एकदम कामातून जातं की कधी आपले व्हायचे कंप्लीट आणि कधी माझं चॅनल मॉनिटाईज व्हायचं। सो मित्रांनो, यूट्यूबरच्या लाईफमध्ये सगळ्यात पहिलं जे काही टार्गेट असेल तर ते असतं 1000 सबस्क्रायबर 4000 तास वॉच टाईमचं। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण त्याच टॉपिकवरती बनवलेला आहे की लवकरात लवकर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती 4000 तास वॉच टाईम कशा प्रकारे कंप्लीट करू शकतो। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला तर निश्चितच तुमचं वॉच टाइम जे ते लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे। अगदी 4 महिन्यात होणार होतं कंप्लीट ते तुमचं 2 महिन्यातच कंप्लीट होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जराही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। मित्रांनो, सगळ्यात पहिली जी गोष्ट असते यूट्यूबचं वॉच टाइम कंप्लीट करण्याची ते म्हणजे आपल्याला योग्य प्रकारचा टॉपिक फाइंड करणं गरजेचं असतं। मित्रांनो, कसं आहे, यूट्यूबवरती चॅनल बनवल्यानंतर आपण इतरांचे टॉपिक घेत असतो, पण मित्रांनो तसं नाही। आत्ता सध्या तुम्हाला काय करायचं, वॉच टाइम कंप्लीट करायचं आहे तर तुम्ही ट्रेंडिंगवरचे जे टॉपिक्स आहेत म्हणजे काय तर आत्ता जे चर्चेत असणारे विषय त्यावरती जर व्हिडिओज तुम्ही बनवले तर मित्रांनो निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज आणि वॉच टाइम भेटणार आहे। आता ट्रेंडिंगवरचे टॉपिक जे आहेत ते म्हणजे काय तर सध्या चर्चेत असणारे विषय, आता जर बघितलं तर राजकारणाचा विषय जास्त चर्चेत आहे। सो अशा प्रकारचे जे मित्रांनो टॉपिक्स असतात ते आपण आपल्या चॅनलच्या निशवरती फॉलो करून वॉच टाइम कंप्लीट करू शकतो का याचा विचार केला पाहिजे। आपल्या म्हणजे प्रत्येक ट्रेंड प्रत्येक चॅनलला जो आहे तो सूट होईल असं नसतं, पण एखादा ट्रेंड असतो तो आपण आपल्या चॅनलवरती फॉलो करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला मित्रांनो जास्त व्ह्यूज येतात। कारण आपल्याला काय लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे म्हणजे आपल्याला टॉपिक पण आणि व्हिडिओज पण त्या टाईपचे बनवायचे की ट्रेंडिंगवरती असावेत, सध्या चर्चेत असावेत। आणि चर्चेत असणाऱ्या विषयावरती मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बनवले तर त्याला लॉंग टाईममध्ये जास्त व्ह्यूज नाही देत, पण शॉर्ट टाईममध्ये 4-5 दिवसातच त्याला चांगले व्ह्यूज येतात किंवा 5-6 दिवसात, आठवड्याभरात, आणि नंतर त्या व्हिडिओचे व्ह्यूज थांबतात। नंतरचा आपला विषय नाही महत्त्वाचा, कमीत कमी वेळामध्ये जास्त व्ह्यूज येण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट काय करायची तर ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओज बनवायचे। ट्रेंडिंगवरती असणारा जो सब्जेक्ट आहे त्याला धरून आपण व्हिडिओज बनवायचे आहेत। दुसरा मुद्दा मित्रांनो असतो तो म्हणजे ॲव्हरेज वॉच ड्युरेशन आणि आपल्या व्हिडिओची लेंथ। आता मित्रांनो, आधी आपण समजून घेऊया 4000 तास म्हणजे नेमकं काय तर बघा, 4000 तास म्हणजे जर मिनिटामध्ये त्याला कन्वर्ट केलं तर जवळपास 2,40,000 मिनिटे एवढा वॉच टाइम होतो। मग 2,40,000 मिनिटं जर असतील तर सिंपल गणित आहे, आपल्याला जर आपल्या व्हिडिओचा ॲव्हरेज वॉच टाइम 1 मिनिटाचा येत असेल तर मित्रांनो आपल्याला 2,40,000 व्ह्यूज आपल्या व्हिडिओला यायला पाहिजेत। जर तुमच्या व्हिडिओचा ॲव्हरेज वॉच टाइम 2 मिनिटं येत असेल म्हणजे तुम्ही 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवला असेल किंवा 8 मिनिटाचा बनवला असेल आणि लोक त्याला सरासरी 2 मिनिटं बघत असतील तर मित्रांनो तुम्हाला जे आहे ते 2 मिनिटं ॲव्हरेज वॉच टाइम येतोय आणि 2 मिनिटं ॲव्हरेज वॉच टाइम येत असेल तर तुम्हाला 1,20,000 व्ह्यूज जेव्हा येतील व्हिडिओवरती तेव्हा तुमच्या चॅनलचं वॉच टाइम कंप्लीट होईल। तेच मित्रांनो, जर तुमचं 2 मिनिटाच्या ऐवजी 4 मिनिट ॲव्हरेज वॉच ड्युरेशन येत असतील तर मित्रांनो तुम्हाला 60,000 व्ह्यूज जरी आले तरी तुमची 4000 तास वॉच टाइम कंप्लीट होणार आहे। आणि हेच मित्रांनो, जर 4 मिनिटाच्या ऐवजी 6 मिनिटे असेल तर तुम्हाला 30,000 व्ह्यूज जरी आले तरी तुमचं 4000 तास वॉच टाइम कंप्लीट होईल। आणि जर 8 मिनिटं ॲव्हरेज वॉच ड्युरेशन येत असेल तर आरामशीर फक्त 20,000 व्ह्यूज जरी आले तरी मित्रांनो तुमचं वॉच टाइम कंप्लीट होणार आहे। म्हणजेच काय तर कमी व्ह्यूजमध्ये वॉच टाइम आपल्याला कंप्लीट करायचं आहे की जास्त व्ह्यूजमध्ये कंप्लीट करायचं आहे हे आपल्या हातात आहे। मग मित्रांनो, तुम्ही म्हणाल की 20,000 व्ह्यूज येणं मुश्किल आहे, 2,20,000 व्ह्यूज किंवा 2,40,000 व्ह्यूज कधी आणू किंवा 1,20,000 व्ह्यूज कधी आणू। सो मित्रांनो, तुम्हाला जर कमी व्ह्यूज आणून वॉच टाइम कंप्लीट करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या व्हिडिओवरती ॲव्हरेज वॉच ड्युरेशन जे आहे हे 8 मिनिटाचं आलं पाहिजे। मग 8 मिनिटाचं कधी येईल जेव्हा तुमच्या व्हिडिओची लेंथ 20 मिनिट 25 मिनिट इतके असेल तेव्हा तुमच्या व्हिडिओचं ॲव्हरेज वॉच ड्युरेशन 8 मिनिटापर्यंत येऊ शकतं। मग आता आपल्याला काय करायचं, पहिली गोष्ट ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे आपल्याला समजलं। दुसरी गोष्ट काय, आपला व्हिडिओचा टॉपिक निवडताना असा निवडायचा आहे ज्या टॉपिकवरती आपण कमीत कमी 15-20 मिनिटं किंवा 25 मिनिटं बोलू शकतो। म्हणजेच काय तर व्हिडिओ जे आपण नवीन अपलोड करणार आहोत त्याची लेंथ 4 मिनिट 5 मिनिट 2 मिनिटं अशी न ठेवता
10 मिनिटापेक्षा मोठी म्हणजे जवळपास 15 मिनिट 20 मिनिट 25 मिनिट अशी जर ठेवू शकलो आपण तर निश्चितच आपलं ॲव्हरेज वॉच ड्युरेशन चांगलं येतं आणि व्हिडिओवरती ॲव्हरेज वॉच ड्युरेशन चांगलं आलं तर तुमच्या व्हिडिओला ॲटोमॅटिक व्ह्यूज चांगले येणार आहेत. आणि लॉंग व्हिडिओचा अल्गोरिदम असा आहे की तुम्ही लॉंग व्हिडिओला जितकं लॉंग फॉर्मॅटमध्ये बनवाल 20 मिनिट 25 मिनिट तितकं यूट्यूब तुमच्या व्हिडिओला जास्त पुश करतं, पुढं जास्त लोकांसमोर पाठवतं आणि तिथून तुम्हाला चांगले व्ह्यूज येतात. आता तिसरा पॉईंट काय आहे, तुमच्या व्हिडिओला फक्त जास्त लोकांसमोर यूट्यूबने पाठवलं तर तुम्हाला चांगले व्ह्यूज येणार आहेत का, तर नाही. तर लोकांनी तुमच्या व्हिडिओवरती पाठवल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक केलं पाहिजे. मग क्लिक करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओचा थंबनेल पण चांगल्या प्रकारे बनवता आला पाहिजे. कारण कसं आहे, तुमचा व्हिडिओचा टॉपिक तुम्ही चांगला निवडलेला आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ॲव्हरेज वॉच ड्युरेशन चांगले येण्यासाठी व्हिडिओ चांगला बनवलेला आहे. पण तुमच्या व्हिडिओवरती लोक येणार कधी आहेत, जेव्हा तुमच्या व्हिडिओचा थंबनेल चांगला असेल. मग थंबनेल जितका तुम्ही चांगला बनवाल, थंबनेलला कमीत कमी 100 लोकांसमोर व्हिडिओ गेला तर 10 लोकांनी तर तुमच्या व्हिडिओवरती क्लिक केलं पाहिजे. म्हणजेच काय 8 ते 10% तुमचा CTR पण थंबनेलचा आला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला थंबनेल देखील चांगलं बनवणं अतिशय गरजेचं आहे. आता मित्रांनो, तुम्ही थंबनेल पण चांगला बनवला, टॉपिक चांगला आहे, पण मित्रांनो तुमचा व्हिडिओ लोक पूर्ण कधी बघणार आहेत, ॲव्हरेज वॉच ड्युरेशन चांगलं कधी येणार आहे, ज्यावेळी तुम्ही तुमच्या व्हिडिओला एंगेजिंग बनवाल. उगाच आपलं 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून काही व्हिडिओमध्ये बोललेला आहे आणि नॉलेज काहीसुद्धा नसेल तर मित्रांनो लोक तुमच्या व्हिडिओला जे ते सुरुवातीला सोडून जाणार आहेत. मग लोकांनी जास्त वेळ तुमच्या व्हिडिओवरती थांबण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला पहिल्या 1 मिनिटामध्ये अशी काहीतरी हुक निर्माण करायचे, असं काहीतरी लोकांना अडकवून ठेवायचं आहे जेणेकरून लोक तुमचा व्हिडिओ पूर्ण बघतील. जसं की या व्हिडिओच्या मी सुरुवातीला सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगेन जेणेकरून तुमचं वॉच टाईम लवकर पूर्ण होईल. सो तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघत आला आहात. त्याचं रिझन एकच आहे मित्रांनो, सुरुवातीच्या 1 मिनिटामध्ये मी असं काहीतरी बोललो ज्यामुळे तुम्ही या व्हिडिओवरती थांबला आहात आणि तुम्हाला नॉलेज पण चांगलं मिळालेलं आहे पुढं. असं नाही की तुम्ही मध्येच व्हिडिओ सोडून जाण्यासाठी मी काय पण बोरिंग सांगितलं. जे अगदी योग्य फॅक्ट आहेत त्याच मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजेच काय, तुम्ही उगाच व्हिडिओ बनवायचं म्हणून बनवू नका, तर तुम्ही व्हिडिओ बनवताना पण तितक्या चांगल्या क्वालिटीचा बनवा, तितक्या चांगल्या प्रकारे बनवा जेणेकरून लोकांनी तो व्हिडिओ पूर्ण बघावा. मित्रांनो, आता तुम्हाला 4 गोष्टी तर समजल्या जेणेकरून तुम्ही जे चांगल्या प्रकारे तुमच्या व्हिडिओवरती वॉच टाईम घेऊन येऊ शकता. आणखीन एक मित्रांनो ट्रिक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओचं वॉच टाईम तुम्ही लवकर पूर्ण करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 50 सबस्क्रायबर सुरुवातीचे पूर्ण असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, कमीत कमी तुमच्या यूट्यूब चॅनलचे 50 सबस्क्रायबरपेक्षा जास्त होतील तेव्हा तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह जाण्याचा ऑप्शन येतो. मग तुम्ही जर लाईव्ह करत असाल तर नवीन क्रिएटरला मित्रांनो यूट्यूब जास्त पुश करतं लाईव्हचं. म्हणजे तुम्ही जर लाईव्ह जात असाल यूट्यूबवरती तर तुमच्या व्हिडिओच्या लाईव्हच्या नोटिफिकेशन जास्त लोकांसमोर जातात, लाईव्हचे इम्प्रेशन जास्त लोकांसमोर जातात आणि त्यामुळे तुमच्या लाईव्हवरती वॉचिंग जास्त येते. आणि वॉचिंग आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्ह्युअर्सनी जर तुम्हाला लाईव्हवरती जर बघितलं तर लाईव्हचं वॉच टाईम पण मॉनिटायझेशनसाठी ग्राह्य धरलं जातं. सो मित्रांनो, लाईव्ह जर तुम्ही यूट्यूबवरती करत असाल तर त्याचं वॉच टाईम आल्यानंतर देखील तुम्ही चांगल्या प्रकारे जे आहे ते ग्रो करू शकता तुमचं वॉच टाईम आणि जास्त वाढवू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ऑर्गॅनिक जे आहे ते तुमचे 4000 तास वॉच टाईम लवकरात लवकर पूर्ण करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करून तुमचं 4000 तासांचं वॉच टाईम याच्यापेक्षा पण फास्ट कंप्लीट करू शकता. पण मित्रांनो, त्या गोष्टी यूट्यूबवरती सांगणं अलाउड नाही. सो या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या आहेत आपल्या यूट्यूब मास्टर कोर्समध्ये. सो तुम्हाला देखील हा कोर्स जॉईन करायचा असेल तर अगदी कमी किमतीमध्ये हा कोर्स आत्ता अवेलेबल आहे. या कोर्समध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज कसा करायचा, ग्रो कसा करायचा, अर्निंग जास्त कशा प्रकारे वाढवायची, यूट्यूबवरून कमी होत असेल तर अर्निंग जास्त कशा प्रकारे आपण करू शकतो, व्हिडिओला व्ह्यूज कशा प्रकारे आणू शकतो, व्हायरल कसे करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला आयडियाच नसेल की यूट्यूबवरती व्हिडिओज नेमके कसे बनवायचे तर मित्रांनो या कोर्समध्ये आपण 100पेक्षा जास्त यूट्यूब चॅनल आयडियासुद्धा सांगितलं ज्याच्या मदतीने तुम्ही यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. सो मित्रांनो, हा कोर्स घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. संपूर्ण कोर्सची डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल आणि तिथूनच तुम्ही कोर्स देखील घेऊ शकता. कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला आणखीन काही शंका असतील तरी मला व्हॉट्सअपवरती तुम्ही डायरेक्टली विचारू शकताय. सो मित्रांनो, हा कोर्स नक्की घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि लिंक पण आहे, दोन्हीवरून देखील चेक करू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.